नमस्कार, मी छाया। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं शेत पाहिलंच होतं। आता आपण पाहणार आहोत संत मुकुंदास मंदिर, तिकडे आपण जाणार आहोत। हा पूर्ण व्ह्यू पुन्हा एकदा बघा, खूप सुंदर दिसतंय। आणि अजूनही एक बाकी आहे, हे बघा, हा ब्रिज आणि ही प्रवरेची नदी आणि हा समोर बसलेला बगळा आणि हे हिरवगार शेत, निसर्गाचं अप्रतिम सौंदर्याचं दर्शन इथे होतंय आपल्याला। संध्याकाळची वेळ आहे आणि हे आहेत आमच्या घरचे मुखिया। हे नेहमी मळ्यात असतात आणि रोज मंदिरात जातात, नाना आजोबा। रोज इकडे येतात। शॉर्टकट होता शेतातून मंदिरात यायला, म्हणून पायातली चप्पल हातात घेतली आणि मंदिराकडे चाललो। हे बघा, मंदिराची घंटा ऐकू येते आणि आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे। हे बघा, ही प्रवरा, हा तिकडे पार चल। हा मंदिराचा मागच्या बाजूचा परिसर आहे आणि मागच्या बाजूलाही इथे जे सेवेकरी आहेत त्यांनी इथे झाडं लावलेली आहेत। काही पपईचे झाडं आहेत, काही जास्वंदी, चाफा, पुन्हा झेंडूचीही काही झाडं आहेत, नवीनच लावलेली आहेत। तुम्ही बघू शकता, अगदी छोटे छोटे झाडं आहेत। हे मंदिर आहे आणि ही मंदिरातली आतली बाजू। मंदिरात आल्या आल्या गाभारा दिसतो आणि गाभाऱ्यामध्ये संत मुकुंददास महाराज यांची समाधी आहे आतमध्ये आणि त्यांची मूर्ती पण आहे आतमध्ये। आपण पाहूया, ही बघा, ही आहे समाधी आणि ही आहे त्यांची मूर्ती। आणि आतमध्ये हे नेहमी असं डेकोरेशन केलेलं असतं, हमेशा येथे फुलांच्या माळांनी सजवलेले असतात, तेही ओरिजिनल फुलं यूज केलेले असतात। बाहेरच्या बाजूला जर आलं तर इथे त्यांच्या समोरासमोर आहे आणि ही सगळी भजनी मंडळी। किती ते किती भजन होतं इथं? संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत नाही का पंचपदी। हा, बाकी रोजचा रात्र दिवस पारा चालू। विनायचा चालू आहे ना, विना कधीच बंद नसते, अखंड चालू, अखंड चालू 24 तास, अखंड चालू, म्हणजे कधीच म्हणजे बंद नाही, कधीच कायम चालू, हा ना, रात्रंदिवस। संत मुकुंदास महाराजांची गादी अनेकाला चांगल्या पद्धतीनं पावलेले आहेत। ज्याला संत मुकुंदास महाराजांचे पाय धरायचे असेल, त्यांनी निष्ठेने पाय धरले तर त्यांना त्यांचं फळ मिळालं जातं। आमच्या गावाची पंचकृषीचे संत मुकुंदास महाराज हे प्रमुख दैवत। या दैवताने अनेकाच्या प्रपंचात फार मोठी साथ दिलेली। ज्यांचे प्रपंच घसरले
त्याने निष्ठेने पाय धरले तर त्यांचे प्रपंच सुद्धा व्यवस्थित आहे. आज कृपा करून मी 2 वर्षापासून मी दर्शनाला येतो बरं का. तर श्रद्धेनं मी 72ला ग्रॅज्युएट झालोय. 72ला ग्रॅज्युएट झालात? पेशंट माझा शेतीवरील सर्व्हिस लो, शेती करायला आलो. मग शेती अशी केली ना, यांचे दर्शन मला सुरुवातीपासूनच पारमार्थिक नाही. संस्कृत घेऊन मी मॅट्रिक झालोय. आमच्याकडे मॅट्रिक होती. संपूर्ण मला ज्ञानेश्वरी श्लोक वाचता येते, भागवत ते श्लोक वाचता येते. तुम्हाला मी 2-4 श्लोक म्हणून दाखवतो. म्हणा ना. मग मदस्याकमश्वत्थं प्रौरव्यं छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद अर्ध न रूपमे स तथो लभते नान्तो न चाति न संप्रतिष्ठा अश्वत्थमे नम सुविरूढमूलं संगशस्त्रेण दृढेन चित्वा निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विमुक्तकामः द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्ति मूढा पद्मव्यं तत्. त्याचा अर्थ पण सांगा ना. अर्थ का? आता नरूप आपले हे ऊर्ध्वमूल म्हणजे शाखा, म्हणजे हे शाखा माऊलीला सांगितलं. ह्या प्रपंचाच्या शाखा अशा आहेत बरं का. रूपक करून सांगितलं ह्या वर आहेत बरं का. आणि मूळ खाली आहे. ऊर्ध्व मूल मध शाखा मध्यंतरी हे ब्राह्मण आहे, हे पारेकरी. ही विणा अखंड विणा इथे वाजवली जाते. 24 तास याला विणेचा पहारा बोलतात, जे कधीही बंद नसते. कुणी ना कुणीतरी हे विणेला घेऊन हे असं विणेचा पहारा म्हणून देतात. आता दिवस आम्ही वेगळे, रात्रीची वेगळे, दुसरी वेगळी. मी असं ऐकून आहे की इथं पाण्यात दिवा लावलेला होता. बरोबर आहे. मॅडम पाणी येतं वर पुराला माऊलीच्या त्या गाथा होता, तो गाथा सुद्धा कोरडा निघून इतका महापूर आला, तो दिवा तसाच जळत राहिला. तिथून पुढं गावकऱ्यांची भावना बसली का आपलं दैवत जागृत आहे. त्यावेळेस त्यांना कळलं एक दिवा महापुरातून गेला नाही गेला. पंढरपूरची शेळीकरी होती. घोडोबन दादा आत्रेचा मत पंढरपूरची. तुम्ही अशी त्यांच्या जवळ जा. हा संपूर्ण माहिती सांगा मला, पूर्ण माहिती सांगा. हे संत मुकिंदास महाराज यांची महिन्याला पंढरपूरला वारी असते. दर महिन्याला पहिले घोडोर वारीला जातो. असं त्याने निष्ठेनं धोंडूपण दादाच्या फडात भजन आधी 7 दिवस सप्त्याला हजर राहायचे. त्या धोंडूपण दादांच्या मठात ब्रह्मराक्षस होता. तो ब्रह्मराक्षस तिथं पहारा चालून देत नसो, विना चालून देत नसो. अखंड विना होता, पण तो ब्रह्मराक्षस काही ना काही व्यत्यय आणायचा. व्यत्यय आणल्यानंतर तिथली पंढरपूरची मंडळी थकली. मग आमचे संत मुकिंदास महाराज म्हणे मी 7 दिवस सप्ताह इथं करतो. संत मुकिंदास महाराजांनी 7 दिवस धोंडूपण दादांच्या मठात सप्ताह करून तो ब्रह्मराक्षस नाहीसा केला. आणि ब्रह्मराक्षस असतानाही त्याला त्यांची दया दाखवली. हा जरी राक्षस असला तर त्याची समाधी चंद्रभागेच्या पलीकडे बांधा, एवढा शब्द माझा ऐका. काही करू शकायचा नाही. तो ब्रह्मराक्षस होता. तिथं आज हयात अखंड विना चालू आहे. आमच्या गादीला मान आहे. महिन्याची वारी दाढ बुद्रुक होऊन संत मुकिंदास महाराजांच्या पंढरपूरला दर महिन्याला जातात. त्यामध्ये आमचे सद्गुरू माऊली रामगिरी महाराज, रामबाबा बाबा यांना फार मोठं अधिष्ठान पंढरपूर मानत होते. दत्तोपंत महाराजांच्या आशीर्वादानं आमचं गावही समाधानी आहेत आणि आम्ही समाधानी. आणि संत मुकिंदास महाराजांचा हा 35 ते 40 वर्ष रात्रंदिवस विना अखंड विना चालू आहे. आणि इथं जेवढे 48 नेम धोंडूपण दादांच्या फडाचे आहे ते
तेवढे नेम या दाडच्या संत मुकिंदास महाराजांच्या मंदिरात चालू आहे आणि विनामूल्य सेवा करणारे सगळे सेवेकरी आहेत रामकृष्णारी. हे सगळे येथे सेवा करतात, आपापल्या वेळेनुसार येतात आणि सेवा करतात. त्यात माझे आजोबाही असतात. आजोबा जेव्हा शेतात येतात ना तेव्हा मंदिरात आल्याशिवाय घरी जात नाहीत. रोज मंदिरात दर्शनासाठी येतात. आणि हे बघा, हे जे मंदिर आहे हे बरोबर परवऱ्याच्या मधोमध बसलेलं आहे. मंदिराच्या चहू बाजूला पाणी आहे, पूर्णपणे पाणी आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला आणि डाव्या उजव्या बाजूलाही पाणी आहे. हा मंदिराचा कळस आहे. तुम्ही बघू शकता, पाणी पूर्णपणे पाणी आहे आणि पाण्याच्या मधोमध हे मंदिर आहे. मागेही पाणी आहे आणि पुढेही आहे. हा ब्रिज आहे जो गावकऱ्यांना मंदिराकडे नेतो आणि एंट्री गेटही हा आहे आणि एक्झिटही हाच आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये महादेवाचंही मंदिर आहे आणि संत तुकाराम यांचंही मंदिर आहे. वाव, मस्त संध्याकाळचा टाईम आहे आणि अप्रतिम असं निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. हिरवंगार असं सौंदर्य आणि त्यात असा मंद असा प्रकाश पडलेला आहे सूर्याचा. हाही एक ब्रिज आहे, तो ह्या गावाकडून त्या गावाकडे येतो. संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचा हा मस्त व्ह्यू आहे. एकदम नदीच्या कडेला शेत असल्यामुळे पूर्ण हिरवगार आहे. आणि हे आहे महादेवांचं मंदिर. हा ब्रिज आहे जो. कशी वाटली माहिती तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच वॉचिंग टू व्हिडिओ.